देशामध्ये पेट्रोल डिझेल महागलेलं आहे। पेट्रोल प्रति लिटर 3 रुपयांनी महागलंय, तर डिझेलच्या दरात सुद्धा 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली आहे। पेट्रोल डिझेल हे महागल्यामुळे आजपासून हे नवे दर लागू झाल्यामुळे इतर अनेक गोष्टी सुद्धा महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईमध्ये आता पेट्रोल 106 रुपये 68 पैसे, तर डिझेलसाठी आता 93 रुपये 14 पैसे मोजावे लागणार आहेत। तर इंधनाच्या या वाढीमुळे आता महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतोय डिझेलमध्ये 3 रुपये 11 पैशांची, तर पेट्रोलमध्ये 3 रुपयांची वाढ केलेली आहे। देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भडका उडालेला आहे आणि आजपासून हे नवे दर लागू झालेत। आणि यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नागपूरहून। त्याचबरोबर नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश खरे आणि प्रताप नाईक आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कोल्हापूरमधून। सुरुवातीला आपण नाशिकमध्ये जाणार आहोत। योगेश, काय सध्या नाशिकमधल्या नाशिककरांच्या प्रतिक्रिया आहेत? पेट्रोल दरवाढीचा भडका उडालेला आहे। खरं आहे, आपण जर बघितलं ज्या दिवसापासून पंतप्रधानांनी डिझेल किंवा कॉमन जी काही वाहनं आहेत, आपली वैयक्तिक वाहनं आहेत, ती कमी वापरण्याचा सल्ला दिला होता, त्या दिवसापासून खरं म्हणजे या चर्चेला सुरुवात झाली होती। त्यामुळे अनेक जणांनी आपल्या टाक्या फुल करून घेण्यास सुरुवात केली होती आणि आता अचानक 3 रुपयाने आपले दर जे आहे ते वाढले आहेत। आणि त्यामुळे बघू शकतो आपण की जी गर्दी दिसायला पाहिजे ती आता दिसत नाही आहे, कारण गेल्या 8-15 दिवसापासून सातत्यानं लोक पेट्रोल जी काही पेट्रोलचे दर वाढलेले आहे 3 रुपयाने, आज याचा काय फटका बसतोय सर्वसामान्यांना असं वाटतं? महागाई वाढेल, दुसरं काय, सारे डायरेक्ट आहे ना, महागाईच वाढणार, सर्वच महाग होणार, सगळं महाग होणार। जे वाहतुकीच्या गोष्टी आहे, तुमची रिक्षा महाग होणार, तुमची बस महाग होणार, बाकी सगळं खाद्यपदार्थ महाग होणार, कारण हे पेट्रोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू महागाई। आपण बघू शकतो की केवळ पेट्रोलच नाही, तर पेट्रोलच्या निमित्तानं सर्व काही महाग होणार आहे। विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे। आपण काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तो जे काही दर वाढलेत आजपासून 3 रुपयाचे, काय फटका बसेल असं तुला वाटतंय? फटका म्हणजे सामान्य जनतेलाच फटका आहे, दुसरं कोणालाच नाही लागत। सरकारला तर काहीच फरक पडत नाही त्याच्याविषयी। याचा परिणाम सर्वसामान्य माणसालाच बसेल असं तिचं म्हणणं आहे। जर आपण बघितलं तर अप्रत्यक्षपणे याचा दर भाजीपाल्यावर पण वाढणार आहे। आपण बघितलं भाजीपाल्याचे दर पण आता वाढलेले आहेत। उन्हाळ्यामध्ये आधीच भाजीपाल्याचे दर तेजीत असतात, त्यात पेट्रोलची दरवाढ, इंधनची दरवाढ झाल्यामुळे मुंबईमध्ये आपल्याला याचा फटका सर्वाधिक पाहायला मिळेल, कारण सर्वत्र जे मुंबईमध्ये येतं भाजीपाला वगैरे किंवा जे काही ग्रीन हे संपूर्ण आजूबाजूच्या भागातून येत असतं आणि त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला मुंबईमध्ये भाजीपाल्यांचे वगैरे सर्वाधिक वाढल्याचे दिसून येणार आहे। मग इंधनाच्या दराचा परिणाम आपल्याला सर्वत्र प्रत्येक घटकावर आपल्याला पाहायला मिळेल। अगदी योगेश, असेच आपण आपल्यासोबत जोडलेले आहात। आपण नागपूरमध्ये जाणार आहोत। नागपूरमध्ये आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेत। अमर, आधीच महागाईचा भडका उडालेला असताना दूध महागलेले, सीएनजी महागलेले आहे आणि आता पेट्रोल डिझेल सुद्धा महागले, त्यामुळे पूर्ण थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। काय सध्या तिथल्या जनभावना आहेत? अगदी बरोबर आहे, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे। प्रत्येक गोष्ट महाग होणार आहे। आता आपण एका पेट्रोल पंपावर आहे, तिथे सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेऊया, कारण की पेट्रोलची दरवाढ झाली आहे। खरं तर हातावर पोट असणारे काही लोक आहे, पेट्रोल महंगा हुआ है असे 3 रुपये, काय प्रतिक्रिया? क्या करेंगे साहब, अब कोई आवाज उठा नहीं रहा। पब्लिक ने हर जगह से मोर्चा निकालना चाहिए, ये हमारा कहना है। सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहे, काय बोला रास्ते के ऊपर में आने को होना, चिल्लाने को होना, बोलने के लिए होना, ये बहुत जरूरी। काय भावना आहे आपला आता? पेट्रोल भाव तर कमी व्हायला पाहिजे। हर जनता आपापली परेशान आहे, हर पैसा हर व्यक्ती आपापल्या रस्ता उतरला पाहिजे। सर्वसामान्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहे की एक तीव्र अशा भावना आहे की लोकांनी याबाबत रस्त्यावर उतरला पाहिजे, असं सर्वसामान्यांचं म्हणणं आहे। कारण की पेट्रोलची दरवाढ झाली की मालवाहतुकीची दरवाढ होते आणि अप्रत्यक्षरित्या सर्वच गोष्टी महाग होत असतात, कारण की पेट्रोल महाग झालं की त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होतो आणि या सर्वसामान्यांच्या सगळ्या भावना होत्या। श्वेता, अगदी अमर, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। कोल्हापुरात जाणार आहोत। कोल्हापुरात प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, एकीकडे महागाईचा भडका उडालेला आहे, मात्र अनेकांना सध्या आपल्याला या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या संकटाला तोंड द्यावं लागतंय। पगार वाढत नाहीयेत, काही ठिकाणी नोकऱ्यांचे सुद्धा प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य सध्या चिंताग्रस्त झाले, त्यांची चिंता वाढली आहे। कोल्हापुरातलं काय सध्याचं दृश्य आहे?
नक्कीच आपण पाहतो की सकाळपासून पेट्रोल पंपावर जी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला सर्वसामान्य लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात संताप जो आहे तो दिसून येतोय. कारण आपण पाहिलं की काल जो पेट्रोलचा दर होता तो 104 रुपये होता, तो साधारण आता 107 रुपये लिटर झालेला आहे. तर ते डिझेलचे दर होते ते 91 होते, ते 94.11 पैसे झालेले आहेत. एकूणच संतापजनक अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत. आताच पेट्रोल भरलेले ग्राहक आहेत आपल्यासोबत. मला सांगा की पेट्रोल भरलात, काय वाटतंय कालचे दर आणि आजच्या दरामध्ये साधारण 3 ते 3.25 रुपयाचा फरक आहे. काय आता ते सरकार कसं देईल तसं आहे. त्यात पेट्रोल पंपवाल्यांच्या भेसळ आणि हे त्याचे काय, आणि ह्या तर पंपावर सर पूर्णपणे दादागिरी चालू आहे. त्यांचे कधी काटा व्यवस्थित नसते, कधी मीटरवर सांगितलं की बाबा अरे मीटर एवढं फास्ट कसं पळतंय, तर ही उलट उत्तरं देतात. सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय. पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत, सर्वसामान्यांना कशा प्रकारचा फटका बसलेला आहे? साधारणतः ही पेट्रोल डिझेल हे मूलभूत आपलं वापरांमध्ये ते जर वाढलं तर जीवनावश्यक सगळ्या वस्तूंची वाढ होणार. त्यामुळं पेट्रोल डिझेल हे बेसिक जर वाढलं तर इथून पुढं प्रत्येक वाहतुकीत वाढ झाल्यामुळे सगळ्याच गोष्टींना वाढ होऊन आपल्याला सगळ्याच ह्याचा मनस्ताप होणार आणि त्याचं गुर्दंड आपल्या सगळ्यांना सर्वसामान्य ग्राहकांवर. तुम्ही दूध घालायला येता, खरं तर आपण दूध आणलेलं आहे. पेट्रोलचे दर वाढलेत म्हणजे आपोआप दुधाचे दर वाढणार वाढवायलाच लागणार. ते खर्च कशात निघणार? दुधाचा दर वाढायलाच लागणार ना. ते प्रत्येक दूध घालायला जातो. प्रत्येक दुधाला जाणार, पण पेट्रोल दर वाढल्यामुळे आपलं पेयाचा दर वाढणार, त्यामुळे दुधाचं दर थोडं वाढायलाच लागणार. त्यामुळे पर्यायच नाही. ते गवळी आहेत. आपण पाहतो की त्यांनी आपल्या दुचाकीवर दुधाचं कॅन आणलेलं आहे. दूध वाहतूक करण्यासाठी माझा खर्च वाढणार आहे, त्यामुळे आपोआपच मी दुधाचे दर वाढवणार, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. म्हणजे एकूणच आपण पाहिलं की इंधनाचे दर वाढल्यानंतर कशा प्रकारची महागाई वाढते हे इथं साधं आपल्या पेट्रोल पंपावर आल्यानंतर तात्काळ कळतं. त्यामुळं राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं याचा विचार करायला पाहिजे होता आणि पेट्रोल डिझेलचे दर याच्यामध्ये कोणतीही वाढ न करता तसेच ठेवायला पाहिजे होते. अशा प्रकारची भूमिका सर्वसामान्य नागरिकांची आहे. अगदी धन्यवाद अमर, प्रताप आणि योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.